एकाच वेळी 3 सरणावर तिघींना निरोप, मानवतेचं दर्शन. जखमी मुलींच्या उपचारासाठी गावकऱ्यांनी उभी केली 70,000ची मदत. लग्नाचा आनंद क्षणार्धात विरला आणि संपूर्ण गावावर शोककळा पसरली. लग्नाचं वराड घेऊन परतणाऱ्या मारुती व्हॅनला ट्रकनं समोरून दिलेल्या जोरदार धडकेत 5 जण जागीच ठार झाले. या भीषण अपघातात अड्याळ येथील एकाच कुटुंबातील तिघींचा मृत्यू झाल्यानं शुक्रवारी एकाच वेळी त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. हा हृदयद्रावक प्रसंग पाहून उपस्थित प्रत्येकांचे डोळे अश्रूंनी भरले. मिळालेल्या माहितीनुसार अड्याळ येथील वराड लग्न आटपून परत येत असताना विरुद्ध दिशेनं येणाऱ्या ट्रकनं CG08HW 6635 या व्हॅनला जोरात धडक दिली. या अपघातात दुर्गा उर्फ शीला नगरे, नैना देवराम नगरे, श्वेता पुरुषोत्तम नगरे, प्रभाकर चाचेरकर आणि त्यांच्या पत्नी मुन्नी चाचेरकर या 5 जणांचा मृत्यू झाला. शुक्रवारी सकाळी 10:30च्या सुमारास नगरे कुटुंबातील तिघींची अंत्ययात्रा निघाली. एकाच कुटुंबातील 3 चिता एकाच वेळी जळताना पाहून संपूर्ण गाव हळहळलं. उपविभागीय पोलीस अधिकारी मनोज सिडाम आणि अड्याळ पोलीस स्टेशन येथील ठाणेदार धनंजय पाटील यांनी रुग्णालयामध्ये जाऊन जखमींच्या प्रकृतीबाबत विचारणा केली. या अपघातात गंभीर जखमींना भंडारा येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. जखमींमध्ये रक्षा खेडकर, नेहा नान्हे यांचा समावेश आहे. जखमी मुलींपैकी नेहा नान्हे हिची कौटुंबिक परिस्थिती अत्यंत हालाकीची आहे आणि ही बाब लक्षात घेऊन अड्याळच्या नागरिकांनी स्वयंप्रेरणेनं 70,000 रुपयांचा निधी गोळा करून दोन्ही कुटुंबियांचा तो निधी उपचारासाठी सुपूर्द केला. दोन्ही मुलींच्या मदतीसाठी शनिवारी गावातून लोकवर्गणी जमा होतीये. या दोन्ही मुलींचे कुटुंबीय भूमिहीन असून सरकारनं त्यांना आर्थिक मदत द्यावी अशी मागणी गावकऱ्यांनी केली आहे. या घटनेची माहिती मिळताच खासदार प्रशांत पडवळे, आमदार नाना पटोले आणि आमदार नरेंद्र भुंडेकर यांनी नगरे कुटुंबाची भेट घेऊन त्यांचं सांत्वन केलं आणि मदतीचं आश्वासनही दिलं.